प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर येते। मुंबईच्या जुहू परिसरामध्ये ही घटना घडली आहे। या घटनेनंतर आता सुरक्षा व्यवस्था देखील कडक करण्यात आली आहे। दरम्यान आज पहाटेच्या वेळेला ही गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर उभा राहून 4 ते 5 राऊंड गोळीबार करताना दिसतोय। पोलिसांनी सध्या हा आरोपी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज देखील तपासलाय आणि तपास देखील सुरू केलाय। पोलिसांनी एक अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास घ्यायला देखील सुरुवात केली आहे। घटनेमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाहीये, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। सुदैवाने रोहित शेट्टी किंवा त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाहीये। मात्र पोलिसांनी आता लगेचच तपास सुरू केलेला आहे। अज्ञात आरोपी आला आणि बाईकवरून हा व्यक्ती आल्याचं पाहायला मिळतंय आणि घरापासून काही अंतरावर थांबवून इमारतीबाहेर उभा राहून त्याने गोळीबार केलाय आणि तिथूनच तो निघून गेला असल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमधून पाहायला मिळतंय। सध्या मुंबई पोलिसांनी घटनास्थळी दखल घेत तपासाला देखील सुरुवात केली आहे। मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था देखील कडक केली आहे। माहितीनुसार या अज्ञात व्यक्तीने इमारतीवर 5 राऊंड फायरिंग केली आहे। आरोपीची ओळख पटवण्यासाठी आणि घटनेचा क्रम निश्चित करण्यासाठी पोलीस इमारतीभोवती सीसीटीव्हीचं फुटेज तपासत आहेत। सोबतच ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर कडक पोलीस सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। फॉरेन्सिक टीम देखील पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे। याआधी सुद्धा अशीच एक घटना घडली होती। अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर अशाच पद्धतीने अज्ञातांनी गोळीबार केला होता। त्या प्रकरणात बिश्नोई गँगचे गुंड सामील झाले होते। त्यामुळे आता रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर सुद्धा अशाच प्रकारचा गोळीबार झाल्यामुळे बिश्नोई गँगचाच हात असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय। सध्या तपास पूर्ण झाल्यानंतरच यामागचं खरं कारण समोर येईल। मात्र सध्या आता रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर कडक पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे आणि पोलीस देखील तपासामध्ये गुंतलेले आहेत, पुरावा शोधत आहेत।